Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. नाहीसा फॉर अ चेंज स्कूलमध्ये नाही गेली आहे सकाळची, कारण सध्या तिची इव्हनिंग स्कूल आहे, कारण ॲन्युअल फंक्शनची प्रॅक्टिस आहे. सो मोस्टली तिची स्कूल 3 to 4च्या मध्ये असते. आई आराम करत आहे, रचना आहे किचनमध्ये. टिफिन ऑलमोस्ट सगळं काही रेडी झाला आहे, नाश्ता माझा झाला आहे आणि येस मी चाललो आहे हॉस्पिटल, त्याच्या आधी क्लिनिक. सो बिझी राहणार आहे. सो दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव्ह. ऐसा अजून जो आहे. गुड मॉर्निंग. रचनाची आज आहे एक्सरसाइज. आज मी टाइम काढलाच आहे काहीही करून. ऐसा इज जोजो. चलो काळजी घे, सावकाश जा. आता डायरेक्ट बघा 10 वाजलेत. आता हा डायरेक्ट रात्री 9:30 नाही 10:30. काय प्लॅन्स आहेत? मलाच नाही माहिती याचे प्लॅन्स आपले असे आहेत की वी आर गोइंग टू वॉच अवर कंटिन्यूवाला सिरीज वॉक. त्याच्या आधी अजून काहीतरी आहे. काय बघायचंय? अरे तो मूवी रात्री 10:30 आल्यावर कुठे जाणार? आज लवकर ट्राय टू कम अर्ली देन. बाय. सो सकाळपासून काहीही मी शूट केलेलं नाही आहे. आज मला खूपच कंटाळा आला आहे असं तुम्ही बोलू शकताय. मी ॲक्च्युली खूप काही बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी होती आणि मग दुपारी मला एकदम कामं होती. मग मी बाहेर गेली, संध्याकाळी आली. नायसा अजून आलेली नाही आहे स्कूलमधनं. सो बेसिकली नायसाचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि त्यामुळे त्यांचे स्टेज रिहर्सल्स चालू आहेत. सो स्टेज रिहर्सलसाठी ते दुपारून मुलांना बोलवत आहेत अँड त्यामुळे तिला आज तर फारच लेट झालेलं आहे. एनिवे सो मी ना काही कपडे मागवलेले मिशोवरनं आणि कदाचित आतापर्यंत खूप लोकांनी इंस्टाग्रामवरती पाहिलं पण असेल, पण ज्यांनी नसेल पाहिलं त्यांना मी आताच्या व्हिडिओमध्ये दाखवते. सो विंटर स्टार्ट झालेलं आहे, थंडी खूप आहे ह्यावेळेस जसं की सगळ्यांनाच माहिती आहे. सो मला काही ऑप्शन्स आवडलेले मिशोवरनं आणि ते मी मागवले. सुद्धा इन केस तुम्हाला कोणाला आवडले तर तुम्हीसुद्धा ते मागवू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक शेअर केलेली आहे. आतापर्यंत जेव्हा कधी मी शॉर्ट शेअर केला आहे तर मिशोचे लिंक्स शॉर्टच्या कमेंट डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नाही आहेत, ते येतात कम्युनिटी पोस्टवर पोस्ट करावे लागतात. मग खूप लोकांनी मला विचारलं लिंक पण मी तिथे शेअरच नाही करू शकत. काय इश्यू आहे मला नाही माहिती, मिशोकडनंच असा इश्यू आहे. पण त्यांचं व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स येतात असं मी बघितलं, 1-2दा ट्राय केलेलं आहे. सो लिंक खाली दिलेले आहेत. इन केस तुम्हाला कोणाला हवे असतील तर तुम्ही एकदा चेकआउट करा आणि तुम्ही ते मागवू शकतात. सो सुंदर असं जॅकेट मी घातलेलं आहे आणि एवढं सॉफ्ट एवढं मस्त वाटतं आहे ना घातल्यानंतर. कम्फर्टेबल आहे, जसं की तुम्ही आता इथे बाजूला बघू शकत असाल. खूप छान आहे. जरी तुम्हाला स्टार्टिंगला असं वाटत असेल की अरे हे बंद होईल की नाही, होईल कारण खाली ते स्ट्रेचेबल आहे. सो तुम्ही ते पूल करून व्यवस्थित झीप लावू शकतात आणि मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. ह्याच्या आधीसुद्धा मी 2 वेअर केले. त्यातला होता हा एक ब्लॅकवाला, हा सुद्धा खूप छान आहे, जाड आहे, म्हणजे आपल्या या थंडीसाठी खरंच खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर मी हा व्हाईटवाला कोट घातला. ह्याचं पण फॅब्रिक मस्त आहे, लाईक कॉस्टनुसार ह्याचं फॅब्रिक इज नाईस आणि ते सुद्धा कम्फर्टेबल आहे, छान आहे, लुक वेगळा दिसतोय. आता मी 4था ट्राय करते. त्यानंतर मी हा एक हुडी वेअर केलेला आहे आणि खूप सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे, मस्त बसलं आहे. कलरसुद्धा मला आवडला, म्हणजे जसं मी बघितलं तसंच हा मला रिसीव्ह झाला आहे. ह्याला असं मस्त कॅपसुद्धा, म्हणजे हुडी आहेत ऑफकोर्स, त्याला ती असणारच आहे आणि कम्फर्टेबल आहे. मेन म्हणजे जो फॅब्रिक आहे ना तो खूप सॉफ्ट आहे, असं टोचत वगैरे नाही. तर युजली कसे जे विंटर क्लोथ्स असतात ते कधी कधी ते टोचतात आतमध्ये, मला तरी टोचतात बाबा,
बट हे खरंच खूपच छान आहे. आणि आता मला या शूटच्या टायमाला एवढं गरम होतं आहे ना, कारण फॅन बिन सगळं मी बंद केलेलं आहे आवाज जाणार नाही म्हणून. बट हे पर्सनली मला खूपच आवडलेलं आहे. सो आता एक शेवटचा राहिला आहे जो मला पर्सनली खूप आवडला आहे. खूप म्हणजे खूप, फोटोमध्ये एवढा सुंदर दिसत होता ना तो. तुम्हाला आता मी घातल्यावर दाखवते किती सुंदर आहे. सो लास्टवाला जो मी तुम्हाला आता सांगत होती तो म्हणजे हा. किती सुंदर वाटतं नाही बघा, हे बो एवढं सुंदर दिसत आहेत ना. असं पिंक आणि त्याच्यावरती बो. ह्यात खूप सारे कलर्स आहेत, सुंदर आलं आहे. ह्याचं मटेरियल पण खूप छान आहे. म्हणजे मी ॲक्च्युली एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं छान मटेरियल्स येतील. युजली जे हुडीज वापरते, ज्या मटेरियलचे मी वापरते, स्वेटर्स वापरते, त्याच मटेरियलचे हे आहेत आणि मला पर्सनली खूपच आवडलं आहे. सो दिस समर तुम्ही मस्त स्वस्तात मस्त असे कपडे यूज करू शकतात आणि छान आहेत. कॉस्टनुसार खरंच खूपच छान आहे आणि सुंदर वाटत आहेत. सो हे होते माझे विंटरचे आउटफिट जे मी मिशोवरनं मागवले. ऑल ऑफ अ सडन रँडमली असेच मला ते दिसले म्हणून मी बोलली की चला मागूया, काहीतरी वेगळं दिसतं आहे. हे वालं तर मला खूपच आवडलं आहे. कलरमध्ये खूप कन्फ्युज्ड होते की एक्झॅक्टली कोणता कलर घेऊ. सो मला सनी म्हटलं की यू टेक अ पिंक. नायसालासुद्धा आवडतो. नायसा पण म्हणते हो किती छान आहे ना आई. हे बघा ना, असं लुक वेगळाच वाटतंय आणि मस्त वाटतंय. नायसाचं मस्त पेंटिंग चालू आहे. हे बघ, मी ह्याला दोन केलं. एक पिंक आणि हे रेनबो आणि हिला करते कोणता बघ रेनबो. हा सुकून गेला पिंक, का मला असं होतं पिंक केलं, सुकून गेला. आणि एकच बाकी आहे आणि अजून बाकी फक्त हेला करायचं आणि हेला एवढा आवाज. ते हे नाही होते ना येत. कुर्रम 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 कुर्रम. ते येत नाही आहे ना म्हणून मी असं करते. सो बॅक टू होम. आणि आज मस्त जेवणार आहे. सो नायसासाठी हुरडा इज गोईंग.